श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध आध्यात्मिक उपाययोजनाबद्दल. या आध्यात्मिक उपायांचा उपयोग करून तुमच्या जीवनातील अनेक समस्या सोडवू शकाल. मासे विकणाऱ्या बाजारात जा, सर्वात गर्दीच्या दुकानात जा, मोलभाव न करता एक जिवंत मासा विकत घ्या. त्याला आपल्यासोबत आणा आणि कोणत्याही तलावात, नदीत किंवा कालव्यात सोडून द्या. त्याला सोडताना अशी कल्पना करा की तुम्ही त्या माशाचा जीव वाचवत आहात, जो तुम्ही तसे केले नसते तर काही क्षणात मेलाच असता. माझ्यावर विश्वास ठेवा, हा राहूचा उपाय तुमचे आयुष्य बदलेल. तुम्ही जे कल्पनाही करू शकत नाही ते साध्य कराल. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा याचा पुन्हा उपाय करा. जर घरात रोज कलह होत असेल आणि प्रत्येक लहानसहान गोष्टीवरून भांडण होत असेल तर मंगळवारी संध्याकाळी भगवान हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 3 काळी उडद टाका. या उपायाने कौटुंबिक कलह, दृष्ट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतील. हे सलग 5 मंगळवार करा आणि घरात शांतता, प्रेम आणि आनंद परत येईल. 3 रविवारी हा उपाय करा. वर्षानुवर्षे असलेली वेदना संपेल. तुमच्या अंगात वेदना होत आहेत आणि औषधांचा काही उपयोग होत नाहीये तर डॉक्टरांकडे जाऊन थकला आहात तर हे उपाय करून बघा. रविवारी सूर्यास्ताच्या वेळी कडुलिंबाची एक ताजी फांदी घ्या. सूर्याकडे तोंड करून उभे राहा. जिथे तुम्हाला वेदना होत आहे तिथे ती फांदी ठेवा आणि प्रत्येक वेळी ओम भैरवाय नामाचा जप करा. हे 21 वेळा करा. त्यानंतर ती फांदी एका निर्जन ठिकाणी फेकून द्या. ती घरी आणू नका. हे सलग 3 रविवारी करा. हा उपाय अनेक वर्षापासून न गेलेल्या वेदनांना बाहेर काढेल. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यानंतर कुलदेवतेच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर आपल्या अनामिकेने करंगळीच्या शेजारील बोटाने कुलदेवतेच्या फोटोला मोगऱ्याचा अत्तर आणि पिवळ्या चंदनाचा टिळा लावा. त्याच बोटाने तुमच्या तिजोरीवर किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या जागेवर थोडे अत्तर आणि चंदन लावा. तुमची पोळी भरून जाओ, तुम्हाला आशीर्वाद मिळो आणि मोगऱ्याच्या सुगंधाने शुक्र ग्रह बलवान हो व पिवळ्या चंदनाने राहू शांत हो, अशी मनातल्या मनात कुलदेवतेला प्रार्थना करा. तुमच्या नवऱ्याचा रागामुळे तुमचे घर उद्ध्वस्त होत आहे का? हा एक उपाय करून बघा आणि तुमचा नवरा अगदी मेणासारखा शांत होईल. ज्या स्त्रीचा नवरा प्रत्येक लहान-सहान गोष्टीवरून रागवतो, तिचा अपमान करतो किंवा तिचे ऐकून घेत नाही, तिने हा उपाय एकदा नक्की करून पाहावा. मंगळवारी भोजपत्राच्या एका तुकड्यावर लाल शाईच्या पेनाने आपल्या पतीचे नाव लिहा. ते भगवान हनुमानाच्या चरणी अर्पण करा आणि त्याचा राग शांत होऊन सर्व काही ठीक व्हावे यासाठी प्रार्थना करा. शनिवारी आपल्या उजव्या हातात 21 लवंगा घ्या. आपल्या पतीच्या नावाचा 21 वेळा जप करा आणि त्या घरातील देवघरात ठेवा. रविवारी सकाळी उठल्याबरोबर त्या लवंगा कापरासोबत जाळा आणि हनुमानाचे ध्यान करा. ही विधी 8 शनिवार चालू ठेवा. बाबांच्या कृपेने तुमच्या पतीचा राग शांत होईल आणि घरात प्रेम, आदर व आनंद परत येईल. हा एक मंत्र करोडच्या मोलाचा आहे. दीर्घायुष्य, संपत्ती, सुख आणि शत्रुनाश हे सर्व एकाच वेळी मिळेल. सकाळी जर एखादी व्यक्ती चेहरा न धुता उठल्यावर कोणत्याही अवस्थेत असले तरी 11 वेळा ओम हनुमते नामाचा जप करेल तर बजरंगबली तिला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतो. जो कोणी दुपारी या मंत्राचा जप करतो त्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. लक्ष्मी स्वतः त्यांच्या दारात येईल. जे संध्याकाळी या मंत्राचा जप करतात त्यांच्या घरात कौटुंबिक सुशांती आणि समृद्धी नेहमीच नांदेल. आणि जो कोणी रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करतो त्याचे शत्रू त्याला कधीही इजा पोचवू शकणार नाही. प्रत्येक संकट दूर होईल. तोंडातून जे काही निघेल ते अवघे 2 मिनिटात खरं होईल. दररोज स्नान केल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा अंगठा गळ्यावर ठेवून 7 वेळा ओम गण गणपतये नमः म्हणा. एवढेच करा. हा गणपतीवाणी सिद्धी मंत्र आहे. यामुळे तुमच्या बोलण्यात तेज येते, लोक तुमचे ऐकतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. आजपासूनच सुरुवात करा आणि 21 दिवसात फरक अनुभवा. 99% लोकांना हा हनुमानाचा उपाय माहीत नाही. यामुळे 7 दिवसात समस्या सुटेल. जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा बजरंगबलीचा हा एक उपाय करून पहा आणि संकट टळेल. मंगळवारी तुरा असलेला एक अखंड नारळ घ्या. त्यावर हनुमानाच्या शेंदुराचे 8 टिळे लावा. प्रत्येक टिळा लावताना जय श्रीराम म्हणा. त्यासोबत एक गोड विड्याचे पान अर्पण करा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा. बजरंगबलीच्या आशीर्वादाने संकट टळेल आणि रस्ते खुले होतील. हे 7 वेळा करा आणि तुम्हाला आयुष्यात आनंद मिळेल. कोणत्याही बुधवारी जर विवाहित स्त्रिया हिरवे कपडे परिधान करत असतील, हिरव्या बांगड्या घालत असतील, हातावर मेहंदी लावत असतील आणि त्यानंतर पक्ष्याने किंवा गाई वासराला अख्खे हिरवे मूग खाऊ घालत असतील तर समजा की त्यांचे सुप्त भाग्य जागे झाले आहे. भौतिक गोष्टींची कधीही कमतरता भासत नाही. बुध ग्रह प्रसन्न असतो आणि त्याचा आशीर्वाद कायम राहतो. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वादही कायम राहतो. पतीचे नशीब आणि दीर्घायुष्य. ज्या विवाहित महिला दररोज माता राणीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतात त्यांचा पतीचा अकाली मृत्यू होत नाही. कुलदेवीला, दुर्गा मातेला लाल फुलांसोबत कुंकू अर्पण केल्याने पतीच्या जीवनातील अडचणी दूर होतात.
दररोज सकाळी उठल्यावर देवीची आरती करा. यामुळे व्यवसायात वाढ होते आणि आर्थिक समस्या दूर होतात. भाग्य तुमच्या सोबत राहील. कोणत्याही मंगळवारी संध्याकाळी एका लाल कपड्यात थोडी पिवळी मोहरी घ्या. कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊन हनुमानच्या चरणावरील कुंकू लावा. आता त्याची एक जोडी बनवून घरातील पूजास्थानी ठेवा. जर तुम्हाला कोणत्याही कामासाठी जायचे असेल तर या मोहरीचे 2 ते 4 दाणे तुमच्या खिशात ठेवा. तुमचे काम पूर्ण होईल. मुलाखत, न्यायालय, विवाह संबंध, कर्ज घेणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे यासारख्या कामामध्ये कोणाची मदत घ्यायची असेल तर सर्व कामामध्ये तुमचे भाग्य तुमच्या सोबत राहील आणि तुम्हाला यश मिळेल. 3 दिवसात चांगली बातमी येईल. सर्व समस्या दूर होतील. जर तुमच्यावर कोणतेही संकट आले असेल तर मंगळवारी हा प्रयोग करा. स्नान करून हनुमानजीच्या चित्रासमोर बसा. हनुमानजीच्या चित्राजवळ एक ग्लास पाणी ठेवा आणि तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत एक अख्खी उडीद ठेवा. 10 मिनिटे ओम नमो भगवते हनुमंते नमः या मंत्राचा जप करा. वेळ मोजू नका. त्यानंतर उडीद तोंडात ठेवून गिळा. चावू नका. मंगळवारपासून सलग 8 दिवस हा उपाय करा. श्रद्धेशिवाय फळ मिळत नाही. जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचे नक्कीच फळ मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर किंवा तुमच्या ओळखीच्या किंवा नातेवाईकावर कोणीतरी काळी जादू केली आहे तर रविवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुमच्या हातात एक पिवळे लिंबू घ्या आणि गायत्री मंत्राचा 7 वेळा जप करत ते लिंबू रुग्णाच्या डोक्यावर घड्याच्या विरुद्ध दिशेने 7 वेळा फिरवा आणि नंतर ते लिंबू आगीत टाका. असे केल्याने काळ्या जादूचा प्रभाव नष्ट होतो. धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. 1 ग्लास पाणी घ्या. त्यात थोडे कापूर घालून ते चांगले उकळवा. नंतर ते घर पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्वच्छ पाण्यात मिसळा. घरातून मुख्य दरवाजाच्या दिशेने जात घर पुसायचे आहे. दर महिन्याला हा प्रयोग केल्याने धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. घरातील नकारात्मकता दूर होते आणि आनंद येऊ लागतो. श्रद्धेशिवाय फळ मिळत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.